सर, अधिवेशनाचा आज दुसरा दिवस किती महत्त्वपूर्ण होतं? कालचाही दिवस पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडलं. भारतीय जनता पार्टीची ही परंपरा आहे. बैठका असतील, अधिवेशनं असतील, साधारणतः कार्यकारिणींच्या संदर्भामध्ये चर्चा असतील, हे सातत्याने होतात. संपूर्णपणे लोकशाही मानणारा हा पक्ष आहे. शेकडो देशभक्त कार्यकर्ते, देशाची सेवा करणारे कार्यकर्ते, देशासाठी काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र आले आहे. बाकी राजकीय पक्षामध्ये परिवारासाठी काम करणारे कार्यकर्ते असतात, या पक्षामध्ये देशासाठी काम करणारे कार्यकर्ते असतात. 2 दिवसामध्ये जे चिंतन, मंथन, चर्चा, संवाद होतो तो साधारणतः देशाला समर्पित भावनेने आपण काय काय कार्य केलं आणि भविष्यात आपल्याला काय कार्य करायचं आहे आणि या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपला व्यवहार, त्याच्यातली पारदर्शकता, आपली कृती आणि आचरण यावर चर्चा होते. काल साधारणतः देशहितासाठी, सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या ज्या योजना आपण केल्या, देशामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी आपण ज्या योजनांची अंमलबजावणी केली ही लोकांपर्यंत पोचावी, योजना लोकांपर्यंत पोचाव्या या दृष्टीने काल चर्चा झाली. आज भविष्यातला भारत, आत्मनिर्भर भारत, विश्वगौरव भारत, स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवातला भारत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नाही, राजकीय प्रस्तावामध्ये साधारणतः एकूण देशातल्या राजकारणाचं विश्लेषण केलं जातं. आपण बघितलं असेल की आज अनेक राजकीय पक्षाचे नेते हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन विश्वगौरव युगपुरुष श्री नरेंद्र मोदीजींचा जो संकल्प आहे या संकल्पाला आधार देण्यासाठी मदत करत आहे. आणि मग अशा प्रसंगात राजकीय प्रस्तावामध्ये ज्या पद्धतीनं कौरवी डाव काही राजकीय पक्ष टाकण्याचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, काही लोक जनतेमध्ये असा भ्रम निर्माण करतात की मोदीजी आएंगे तो चुनाव नहीं होंगे, हे त्यांनी 19मध्ये हेच वाक्य वापरलं. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे चीनला वाटतं की माननीय मोदीजी येऊ नये, जे पाकिस्तानला वाटतं, जे आतंकवाद्यांना वाटतं, त्याची अप्रत्यक्ष ओढणारे काही लोक आहेत. त्यांच्यापासून देशाच्या जनतेला सावध करणं हे आपलं कर्तव्य आहे. हाच राजकीय प्रस्तावाचा कदाचित सूर असू शकेल. तुमच्यासोबत असणारे म्हणजेच माफ करा, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे कचरा आणि गद्दार आहेत असं संजय राऊतांनी काही वेळापूर्वी म्हटलंय. शेवटी आता त्यांच्या मुखात असेच शब्द आहे. हरामखोर म्हणजे नॉटी, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा असतो, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा कराल का? मला वाटतं की त्यांच्या अशा प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही. कारण त्यांच्या मुखातून चांगले शब्द निघण्याचं आता कोणालाही अपेक्षित नाही आहे. आज त्यांच्या मुखातून असेच गद्दार, आणि एकदा तर मी स्वतः अनुभवलं, त्यांच्या पक्षातला नेता आमच्या पक्षात आल्यावर ते म्हणाले गटारातलं पाणी हे भाजपमध्ये जाऊन शुद्ध होतो का? म्हणजे स्वतःच्या पक्षाला गटार म्हणून घेणारे ते महान नेते आहे. आणि या 21व्या शतकातल्या या महान नेत्याबद्दल काही म्हणणं हे मला वाटतं की योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे प्राण आहे, महाराष्ट्राची आस्था आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे. साऱ्या जगामध्ये आपल्या मुलांना एखाद्या पराक्रमाची कथा सांगायची असेल तर कधी स्पायडरमॅनची कथा सांगावी लागते जी काल्पनिक आहे, सुपरमॅनची कथा सांगावी लागते जी काल्पनिक आहे. पण आमच्यावर ही गरज नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही आमच्या नवीन पिढीला सांगितली तरी एक ऊर्जा निर्माण होते. 19 तारखेला आग्र्याच्या दरबारात जिथं 12 मे 1666 रोजी औरंगजेबानी, त्या औरंग्यानी छत्रपतीचा अवमान करण्याचा जो असफल प्रयत्न केला, त्याच दरबारात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, छत्रपती उदयनराजे भोसलेजी आम्ही शिवजयंती 19ला सायंकाळी साजरी करतो आहे. ज्या भिंतींनी कधी फक्त औरंगजेबाचा जयघोष ऐकला असेल, आता त्या भिंती जय भवानी जय शिवाजीचा जयघोष ऐकेल. ज्या भिंतींनी फक्त हिरवा रंग पाहिला
त्या भिंती भगवा रंग पाहणार आहे. आणि यासोबत एक महत्त्वाचा निर्णय आम्ही 19ला त्याच दरबारात करणार आहोत आणि तो म्हणजे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टा हा घोषित करणार आहोत की जो दांडपट्टा जेव्हा जगाचा सर्व देशांचा अभ्यास केल्यानंतर साधारणतः सर्वात जास्त उपयोग युद्धशास्त्रामध्ये दांडपट्ट्याचा हा मराठा लष्करांनी केला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. आणि म्हणून याला आपण या दांडपट्ट्याला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता या ठिकाणी आपण राज्यशस्त्र घोषित करतो आहे. यासोबतच जागतिक वारसा म्हणून आपण युनेस्कोकडे देशात माननीय पंतप्रधान महोदयांना मी धन्यवाद देईल, 12 राज्यातून 40 प्रस्ताव हे जागतिक मानांकन जागतिक वारसा युनेस्कोकडे पाठवण्यासाठी आले होते. यापैकी आपल्या देशातून फक्त एक प्रस्ताव पाठवायचा होता आणि तो प्रस्ताव हा मराठा लष्कर स्थापत्य 12 छत्रपतींचे फोर्ट हे यामध्ये पाठवले आहे. आणि हा एकमात्र प्रस्तावांची निवड हे जागतिक स्तरावर नामांकनासाठी झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.